श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी. ज्येष्ठ महिन्यातील अमावस्या यंदा 26 मे 2025 रोजी सोमवारी येणार असून ती सोमवती अमावस्या म्हणून साजरी केली जाईल. हिंदू धर्मात प्रत्येक दिवसाचं स्वतःचं असं धार्मिक महत्त्व आहे, ज्यामध्ये अमावस्या तर दर महिन्याला येते, पण सोमवती अमावस्येचं महत्त्व खूप जास्त आहे. जेव्हा अमावस्या सोमवारच्या दिवशी येते तेव्हा तिला सोमवती अमावस्या किंवा सोमवारी अमावस्या म्हणतात. या दिवशी भगवान शंकर आणि माता पार्वतीची पूजा केली जाते. असं मानलं जातं की या दिवशी व्रतवैकल्याने घरात सुख समृद्धी नांदते आणि नशीब चांगलं होतं. त्याचबरोबर पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं आणि दानधर्म करणं यालाही विशेष महत्त्व आहे. यामुळे आपले पूर्वजही प्रसन्न होतात. ज्येष्ठ महिन्याची अमावस्या तिथी 26 मे 2025 रोजी दुपारी 12:11 सुरू होत आहे, तर हा तिथी 27 मे रोजी सकाळी 8:31 संपणार आहे. अशा परिस्थितीत ज्येष्ठ महिन्याची अमावस्या सोमवार दिनांक 26 मे रोजी साजरी केली जाईल. सोमवारच्या दिवशी येत असल्यामुळे याला सोमवती अमावस्या देखील म्हटले जाते, जी प्रामुख्याने भगवान शंकराच्या पूजेसाठी खास मानली जाते. शास्त्रानुसार जर अमावस्या सोमवारच्या दिवशी आली तर तिचं महत्त्व आणखी वाढतं. सोमवती अमावस्येचं व्रत केल्याने आणि भगवान शंकर व माता पार्वतीची पूजा केल्याने शुभ फळ मिळतात. यासोबतच घरात सुख समृद्धी आणि धन टिकून राहतं. याशिवाय अमावस्येच्या दिवशी पितरांना पिंडदान आणि तर्पण केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते. पितरांसाठी तर्पण कधी आणि कसे करावे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. प्रत्येक पूजेसाठी काही नियम असतात. पितरांसाठी तर्पण करण्याचा सर्वोत्तम काळ सकाळचा असतो. सूर्योदयाच्या वेळी स्नान आणि ध्यान केल्यानंतर पितरांना तर्पण करावं. पितृतर्पणासाठी पांढरी फुलं, काळे तीळ आणि कुशाचा वापर करावा. दक्षिणेकडे तोंड करून पितरांना तर्पण करावं. तर्पण करताना पितरांचं ध्यान करावं. त्यांच्या सुखसमृद्धीची कामना करावी. या दिवशी दान करण्याचंही विशेष महत्त्व सांगितलेलं आहे. या दिवशी केलेल्या दानामुळे पूर्वज खूप प्रसन्न होतात व त्यांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी राहतात. ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.